अजित पवारांच्या राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडते। अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी ही बैठक होते। धाराशिव नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात या बैठकीत चर्चा होत असल्याची माहिती मिळते। महायुतीत धाराशिव आणि नाशिकच्या जागेवरून अद्याप तिढा कायम आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। अल्पेश केळकर आपल्यासोबत आहे। अल्पेश, राष्ट्रवादीची आपल्या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याबाबत आज एक महत्त्वपूर्ण बैठक सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी पार पडते। यामध्ये धाराशिव, नाशिक, परभणी या जागांसंदर्भात ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीला त्या भागातील स्थानिक नेते, पदाधिकारी हे उपस्थित आहेत। ही बैठक आहे ती अजित पवार व सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडते। महत्त्वाचं म्हणजे धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांशी या बैठकीमध्ये संवाद साधला जाणार आहे। तर नाशिकचे देखील पदाधिकारी आहेत, त्यांची देखील मतं त्या मतदारसंघात काय आहेत हे जाणून घेतलं जाणार आहे आणि प्रत्येक मतदारसंघाबाबत याबाबत आढावा घेतला जाणार आहे। तिथलं गणित काय आहे, कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत या देखील समजून घेतल्या जाणार आहेत। आपण पाहिलं तर महायुतीमध्ये धाराशिव आणि नाशिकची जागा आहे ती आपल्याला मिळावी यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे आणि आपल्याच उमेदवार जे इच्छुक आहेत त्याच्याच उमेदवारांची चर्चा करण्यासाठी सध्या अजित पवारांनी ही बैठक बोलावलेली आहे आणि ही बैठक सध्या सुरू आहे। त्यामुळे आता या बैठकीनंतर धाराशिव आणि नाशिकचा जो तिढा आहे तो सुटतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दीपक, अल्पेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।